नमस्कार शेतकरी मित्रांनो, परिस ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रमोद देशमुख आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, डाळिंब बागायतदारांसाठी हा व्हिडिओ अतिशय कामाचा ठरणार आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर ग्रुपला देखील शेअर करा। तर मित्रांनो, डाळिंब बाग कोणत्याही स्टेजमध्ये असेल, विश्रांतीत असेल, तुम्ही पानगळ करणार असाल किंवा पानगळ केलेली असेल किंवा त्या ठिकाणी नवीन लागवड केली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा अवकाळी पाऊस किंवा अवेळी आलेला पाऊस हानिकारक ठरणार आहे। आता आपण पहिल्यांदा बघू, ज्या ठिकाणी विश्रांतीत बाग आहे, पानगळ केलेली नाहीये परंतु सक्षम पानं आहे, तर अशा ठिकाणी देखील गल्ल्या भरलेल्या आहे आणि जो ताण बसणार होता तो डिस्टर्ब झालेला आहे। तर अशा ठिकाणी आपण काय करायचं आहे की त्या ओल्या कंडिशनमध्येच आपण कंपोस्टचं जे 0946 असेल किंवा पोटॅशियम शोनेट असेल, SOP असेल, 0050 असेल, एकरी 5 किलो आपण ड्रिपमधून द्या। त्याच्यासोबत KMB जरी दिलं, जे जीवाणूखत आहे ते दिलं तरी चालेल। म्हणजे हवेतून, पाण्यातून, जमिनीतून येणारा एक्स्ट्रा नायट्रोजन त्या ठिकाणी काही प्रमाणात रोखला जाईल आणि जी कवळी फूट होणार आहे ती काही प्रमाणात कमी होईल। 100% कमी होणार नाही, काही प्रमाणात तिला अटकाव होईल। त्याचबरोबर जेव्हाही फवारा मारण्याची स्टेज येईल तर त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकासोबत, जे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असेल किंवा अंतर्प्रवाही एखादं बुरशीनाशक असेल, 22 रोको सारखं असेल किंवा Z78 असेल, एंट्राकॉल असेल, M45 असेल किंवा त्या ठिकाणी कॉपर असेल, तर याच्यासोबत देखील आपण 05234, 5818, 6020 किंवा 0050, त्याच्याचबरोबर SOP हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी जर घेतले, पोटॅशियम शोनाइट, तर त्या ठिकाणी आपली हाय त्या कंडिशनला फूट थोडीशी दाबली जाईल। म्हणजे 2.5 ते 5 ग्रॅम पर्यंत आपण घेऊ शकतो। 52, 34, 58, 18 किंवा 60-20 जे आहे 2.5 ते 3 ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो किंवा 5 ग्रॅम जरी घेतलं तरी चालू शकतं। त्याचबरोबर SOP असेल, पोटॅशियम शोनाइट असेल किंवा 0946 असेल, तर हे देखील 5 ग्रॅम पर्यंत आपण ह्या बुरशीनाशकांसोबत घेऊन त्या ठिकाणी ती वाढ थांबवण्यासाठी आपण मदत करू शकतो। पुढे जाऊन आपण परत 05818 असेल किंवा 5234 असेल किंवा मी म्हणाल याराचं बड बिल्डर असेल, का ज्यात फॉस्फरस, पोटॅश, मॅग्नेशियम, झिंक असे विविध अन्नद्रव्य आहे, बोरान आहे, सीवीड आहे काही प्रमाणात, तर ते देखील त्या ठिकाणी आपण जर बुरशीनाशकासोबत, कॉन्टॅक्ट फंगिसाइड सोबत घेतलं तर आपली गर्भधारणा स्ट्रॉंग होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल किंवा काडीच्या मॅच्युरिटीसाठी त्या ठिकाणी मदत होईल। त्याचबरोबर आता काही लोकांनी जस्ट पानगळी केल्या होत्या, का ज्यांना लेट असतं बारा धरायचा होता, ऑक्टोबर हीटचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपल्याला बहार धरायचा होता, तर तो देखील डिस्टर्ब झालेला आहे। कारण त्या ठिकाणी जर बघितलं तर नुकतीच पानगळ होऊन कवळी फूट निघण्याची अवस्था होती आणि त्या ठिकाणी गल्ल्या भरून गेलेला आहे आणि सलग एकदा नाही 3-3, 4-4 वेळा आठवड्यात दिवसाड दररोज पाऊस पडला आणि त्या ठिकाणी गल्ल्या, त्या ठिकाणी बेड देखील पाण्याखाली गेलेले आहे। तर अशा कंडिशनला त्या ठिकाणी तुमची जी पत्ती किंवा चौकी बाहेर पडणार होती तिचं रूपांतर शेंड्यामध्ये होणार आहे। तर त्या ठिकाणी देखील आपण त्वरित, म्हणजे 90% सल्फर आणि त्याच्यासोबत 5818, 05234 किंवा 0720 हे एकरी 3 ते 5 किलोपर्यंत 5818 सारखं जे फॉस्फरस, पोटॅश युक्त खत आहे ते, आणि एकरी 2 ते 3 किलोपर्यंत 90% सल्फर जर त्या ठिकाणी दिलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी आपली होणारी अवस्था वाढ जी आहे ती थोडीशी काही प्रमाणामध्ये थांबली जाईल। वरून फवारणीतून देखील मी अगोदर सांगितल्या पद्धतीनं 05234 असेल, बड बिल्डर असेल किंवा SOP असेल, पोटॅशियम शोनाइट असेल, हे वारंवार फवारणीतून दिलं तर त्या ठिकाणी आपली जी चौकी आहे ती मॅच्युरिटीला येईल आणि त्या ठिकाणी मादी फुल निघण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर ज्या ठिकाणी नवीन हुंड्या लावलेल्या आहे तर त्या ठिकाणी काही ठिकाणी 24 तासापेक्षा जास्त त्या हुंड्या पाण्यात होत्या किंवा ते रोपं पाण्यात होते, त्या ठिकाणी फ्युजेरियम किंवा इतर हानिकारक बुरशी वाढून रोगाला सुरुवात झालेली दिसल, तर त्या ठिकाणी देखील वापसा कंडिशन येताच त्या ठिकाणी खोड आजूबाजूला साफ करून त्या ठिकाणी बुरशीनाशकांची किंवा जे ऑक्झिरूट सारखं जे ND पाटलांचं जे बुरशीनाशक म्हणून पण वापर केला जातो आणि हानिकारक बुरश्या किंवा ऑक्सिजन त्या झाडाला उपलब्ध करून दिला जातो। तर ते देखील त्या ठिकाणी एकरी 1 किलोपर्यंत
ड्रिंचिंग आपल्याला पाण्यात मिक्स करून साधारण 200 लिटर पाण्याला 1 किलो जरी आपण ते मिक्स केलं आणि पर प्लॅन्ट 200 मिलीचं ड्रिंचिंग जरी दिलं तर त्या ठिकाणी मररोग येणार नाही किंवा त्याला काही प्रमाणात चेक भेटेल. किंवा ड्रीपमधून देखील आपण ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, जे नवीन उत्पादनं जे काही आहे तर ते जर आपण ड्रीपमधून सोडले तर निश्चितपणानं त्या नवीन हुंड्यांना किंवा मुळांना इंजुरी होणार नाही आणि त्या ठिकाणी मररोग थांबल. तर अशा विविध प्रकारच्या उपाययोजना ह्या पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये किंवा अवेळी आलेल्या पावसामुळं आपल्याला करणं भाग पडलेलं आहे. तर निश्चितपणानं आपण ह्या उपाययोजना कराल असं मला या ठिकाणी वाटतं. पुढे जाऊन ज्या ठिकाणी कुठेतरी गुंज निघायला सुरुवात झाली किंवा थोडंसं मेथीच्या पाण्यासारखं पान त्या ठिकाणी झालं होतं आणि त्याच्यातून कुठेतरी चौकी किंवा कुठेतरी एक ज्वारी बाजरीसारखं फुल निघायला लागलं होतं. त्या ठिकाणी दव, धुकं आणि पावसाचं पाणी यामुळे ही कणी डायरेक्ट गळून जाणार आहे. तर त्या ठिकाणी 22 किंवा रोको किंवा स्कोर असे जे आंतरप्रवाही बुरशीनाशक प्लस त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जे Z78 असेल किंवा अँट्राकॉल असेल किंवा M45 असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल, असं कुठलंही एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आणि एक आंतरप्रवाही बुरशीनाशक 4 दिवसाच्या अंतरानं उलटं पालटं दोनदा मारा. म्हणजे त्या ठिकाणी येणारी नवीन कणी जी आहे ती त्या ठिकाणी जळणार नाही किंवा गळून पडणार नाही. तर ह्या पद्धतीने आपण उपाययोजना नक्कीच कराल. मुळांद्वारे देखील आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि पानांद्वारे देखील आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी आपली कंडिशन कोणती आहे ती कमेंटमध्ये कळवा. निश्चित त्याच्यावर आम्ही पुन्हा नवीन व्हिडिओ बनवू किंवा आमचा खाली स्क्रीनवर जो नंबर आहे परीस ॲग्रो कन्सल्टन्सी किंवा परीस ॲग्रो यूट्यूब चॅनल, परीस फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवेत आम्ही नेहमी तत्पर आहोत. तर निश्चितपणानं आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपली डाळिंब बाग त्या ठिकाणी ह्या अवकाळी पावसापासून किंवा अति हवामान बदलापासून वाचवा आणि आपण केलेली इन्व्हेस्टमेंट परत मिळवण्यासाठी नक्कीच आमचा खारीचा वाटा असेल असं मला वाटतं. आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर निश्चितपणानं आपल्याकडून जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल, लाईक करायचं राहिलं असेल तर ते करा आणि इतर ग्रुपमध्ये देखील हा व्हिडिओ पाठवा. पुढे जाऊन आणखीन वेगवेगळ्या विषयावर डाळिंब, द्राक्ष ह्या शेतीवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहे. आपल्या म्हणजे रिस्पॉन्समुळं आम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. धन्यवाद.